ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जादा परताव्याचा आमिष दाखवून 43 लाखाची फसवणूक, इचलकरंजीत महिलेविरोधात गुन्हा दाखल। गुंतवणुकीतून जादा परताव्याचा आमिष दाखवून 43,43,206 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेया जैन या महिलेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी धनंजय ठिकळे वय वर्ष 40 गुरु कन्नन नगर यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फेसबुक व टेलिग्रामच्या माध्यमातून श्रेया जैन या महिलेने फिर्यादी धनंजय ठिगळे यांच्याशी संपर्क साधला। तिने सोशल मीडियावरून +500 या कंपनीची माहिती देत गुंतवणुकीचे पर्याय सुचवत जादा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवत एक लिंक पाठवून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले। जैनीच्या सांगण्यावरून ठिगळे यांनी 31 मार्च 2025 ते 4 जून 2025 या कालावधीत कंपनीने पाठवलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात 42,43,206 रुपये भरले, परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा परतावा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे ठिगळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसात श्रेया जैन हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।